रात्रीची वेळ होती. एक महिला तिच्या नवऱ्याला लवकर जेवायला देते आणि त्याला लवकरच झोपी घालते. रात्रीचे 12:30 वाजले होते. त्यावेळेस ती महिला तिच्या प्रियकराला फोन करते आणि त्याला म्हणते की माझा नवरा झोपलेला आहे, तू काही पण विचार करू नको, सरळ माझ्या घरी ये. मी घराचा दरवाजा उघडा ठेवला आहे. तो मुलगा पण काही विचार न करता सरळ त्या महिलेच्या घरामध्ये शिरतो आणि दोघे जण एका खोलीमध्ये जाऊन बोलत बसले होते. जो व्यक्ती घरामध्ये अगोदर झोपलेला होता त्याच्या कानावर काहीतरी स्वर पडतात. तर तो त्या आवाजाने उठतो आणि पाहतो की त्याच्या घरामध्ये त्याची पत्नी कोणातरी सोबत बोलत आहे आणि तो त्या दोघांना त्या अवस्थेमध्ये पाहतो. त्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर एक असं भयंकर हत्याकांड घडते. त्या हत्याकांडाने संपूर्ण पुणे शहर हादरून गेलं आहे. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर ही संपूर्ण घटना आहे पुणे शहरातील. पुणे शहराचा एक तालुका लागतो खेड तालुका. खेड तालुक्याचं एक ठिकाण आहे सावरदरी. सावरदरी येथे जोंधळजाई मंदिराच्या शेजारी दोघे पती पत्नी सुखाने राहत होते. जो पती होता त्याचं वय होतं 29 वर्ष आणि त्याचं नाव होतं अजय कुमार सिंग. त्याची पत्नीचं नाव होतं अंकिता सिंग आणि ती होती 25 वर्षांची. हे दोघे जण मूळचे उत्तर प्रदेशचे होते आणि ते काही वर्षांपूर्वीच लग्न करून कामाच्या निमित्ताने पुणे या ठिकाणी आले होते. जो अजय सिंग होता तो चाकणच्या MIDC मध्ये एक कंपनी आहे सुरील ऑटोमोटिव्ह, त्या कंपनीमध्ये तो काम करत होता आणि त्या कामाच्या निमित्ताने त्याला कधी सकाळच्या शिफ्टला जायला लागत होतं तर कधी दुपारी आणि कधी कधी रात्री पण तो 8 तास काम करत होता. आणि ज्यावेळेस तो कामाला जायचा त्यावेळेस त्याची पत्नी घरीच बसून राहत होती. अंकिता ही दिसायला सुंदर होती आणि चेहऱ्याने एकदम गायसारखी साधी भोळी ती वाटत होती. पण तिच्या मनामध्ये काहीतरी वेगळं चालू होतं. अंकिताचा एक प्रियकर होता, त्याचं नाव होतं सचिन कुमार उपेंद्र राजभर. तो पण त्यांच्याच गावचा होता आणि अंकिताचं आणि त्याचं प्रेम प्रकरण हे लग्नापूर्वीचं होतं. अंकिताच्या नवऱ्याला या सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि माहिती असून पण त्याने अंकितासोबत लग्न केलं होतं. लग्न केलं आणि तिला समजून सांगितलं की झालं ते झालं, पण आता तू हे सगळ्या गोष्टी विसरून जा आणि आपल्या संसारामध्ये लक्ष दे आणि त्याला बोलू नको, त्याला पूर्णपणे इग्नोर कर. त्यावेळेस अंकिता पण तिच्या नवऱ्याला हो म्हणते, पण तिला करायचं ते शेवटी तिने केलं होतं. ज्यावेळेस अंकिताचा नवरा अजय कामाला जायचा त्यावेळेस ती सचिनला फोन करायची आणि सचिन पण त्याच्या जवळपास राहायला आला होता आणि या सगळ्या गोष्टीबद्दल अजयला काही माहिती नव्हतं. आणि ज्यावेळेस अजय कामाला जायचा त्यावेळेस तो लपून छापून अंकिताच्या घरी जायचा. दोघे घरामध्ये राहायचे आणि कित्येक वेळेस दोघे एकमेकांना बोलत बसायचे आणि बाहेर पण फिरायला जात होते. या सगळ्या गोष्टी अजयला माहीत झाल्या नव्हत्या. असेच दिवस समोर जात होते. अजय हा विश्वास करून आपल्या पत्नीला घरी ठेवायचा आणि तो स्वतः रात्रभर दिवसभर काही विचार न करता कामाला जात होता. आणि एक दिवस म्हणजे 17 फेब्रुवारी 2025 संध्याकाळी अंकिता ही अजयला जेवण करायला देते आणि तिचा प्लॅन होता की आज रात्री नवरा झोपल्यावर ती तिच्या प्रियकराला घरी बोलवणार आहे. आणि असंच तिने नवऱ्याला जेवण करायला दिले. ती त्याला म्हणली की जेवण करा आणि लवकर झोपी जा. आणि अंकिता फाट पाहत होती की कधी एकदा नवरा तिचा गाढ झोपेमध्ये जाईल. त्यावेळेस रात्रीचे 12:30 वाजले होते. अंकिता उठते आणि पाहते की नवरा तर झोपलेला आहे. त्यावेळेस ती तिच्या प्रियकराला सचिनला फोन करते. फोन करून म्हणते की नवरा झोपलेला आहे, तू प्लीज मला आता भेटण्यासाठी ये. पहिले सचिन नकार देतो पण त्यावेळेस तो पण म्हणतो की ठीक आहे, मी तुला भेटण्यासाठी येईल. अंकिताने दरवाजा उघडा करून ठेवला होता. सचिन हळूच येतो आणि दार टाकून आतमध्ये आल्यावर दोघे जण दरवाजा बंद करतात आणि एका वेगळ्या खोलीमध्ये जाऊन दोघे बोलत बसले होते. अंकिताला कोणत्याही गोष्टीचं भान राहिलं नव्हतं. अंकिता ते पण विसरली होती की तिचा नवरा घरामध्ये आहे आणि दोघे जण एका म्हणजे हळू स्वरामध्ये बोलत बसले होते. पण त्यांचा आवाज अजयच्या कानावर पडतो. आवाज ऐकून अजय झोपेमधून उठतो आणि पाहतो की त्याच्या घरामध्ये त्याच्या पत्नीसोबत कोणीतरी बोलत आहे. तर अजयला धक्का बसतो. तो हळू जातो आणि दुसऱ्या खोलीमध्ये झाकून पाहतो. त्यावेळेस त्याला दिसते की त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत अशा काही अवस्थेमध्ये होती की ते पाहून त्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि अजय त्या दोघांच्या अंगावर मारण्यासाठी जातो. पण ते दोघे उलट अजयला मारहाण करायला सुरुवात करतात. त्या दोघं मारहाण करता करता अजय खाली पडला होता. अजयची बायको त्याचे पाय पकडते आणि त्याला म्हणते, आज मैं तुम्हें जिंदा नहीं छोडूंगी, मैं तुम्हें मार डालूंगी. ते हिंदी बोलणारे लोक होते आणि हिंदीमध्ये ती त्याला म्हणत होती की आज मी तुला जिवंत सोडणार नाही. आज हे मौका मला भेटला आहे आणि आम्ही दोघे तुला जीव घेणार, त्यानंतर आम्ही दोघे सुखाने राहणार. अजयच्या पत्नीने अजयचे पाय पकडले होते आणि जो सचिन होता तो जवळपास चाकू उचलतो आणि चाकू उचलून त्याच्या पोटावर बसतो. पोटावर बसता त्याच्या मानेवर, छातीवर, पोटावर ज्या ठिकाणी होईल शक्य तेवढ्या जागी तो वार करायला सुरुवात करतो. रूम
घरामध्ये खूप भारी अशी खळबळ माजली होती आणि आवाज खूप भयंकर असे होत होते. त्या आवाजाने आजूबाजूचे सगळे शेजारी उठले होते आणि घराच्या बाहेर जमले होते. त्याच वेळेस अजय स्वतःला सावरतो आणि त्यांना धोका देतो आणि ज्या त्याला वेदना होत होत्या त्या सगळ्या वेदनासोबत तो घराच्या बाहेर पडतो. सगळ्या लोकांना प्रकार समजून येतो आणि त्या लोकांनी घराचा दरवाजा बंद केला. अंकिता आणि तिचा प्रियकर ते दोघे घरामध्येच बंद होते आणि त्या लोकांनीच रुग्णवाहिकेला म्हणजे अँब्युलन्सला सुद्धा फोन केला आणि त्या लोकांनीच पोलीसवाल्यांना सुद्धा सूचना दिली. त्या ठिकाणी पोलीस येतात आणि त्या दोघांना पोलिसांनी अटक केली आणि त्याच्यावर कारवाई होत आहे. आणि ज्या वेळेस अजय हा खूप जखमी होता त्यावेळेस त्याला रुग्णवाहिकेने पीसीएमसीचा एक दवाखाना आहे म्हणजे संत तुकाराम रुग्णालय त्या रुग्णालयामध्ये अजयला दाखल केले आणि त्याच्यावर इलाज चालू आहे. आणि त्या दोघांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्यावर पण योग्य ती कारवाई पोलीस करत आहे. तर मित्रांनो या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. आणि घटना सांगणे म्हणजे कुणालाही बदनाम करणे किंवा कुणाला त्रास देणे नाही, फक्त तुम्हाला सावधान करणे आणि सतर्क करणे आहे. तर भेटूया पुन्हा एकदा अशा सत्य घटनेसोबत. तोपर्यंत पाहत राहा आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनेलला.